सर्वविघ्नोपशान्तये अकरात् सङ्कल्पः ममोपाकरसमस्तदुरितक्षयद्वारा श्रीगुरो प्रसादसिद्ध्यर्थं दृढज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं च श्रीगुरुपादपूजां करिष्ये। अध्यात्मं ब्रह्मानन्दं परमस्वरं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ब्रह्मविद्यावतारं सद्गुरुं ध्यायामि आवाहयामि। अथ आसनम् ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सर्वव्यापिने सद्गुरवे नमः। आसनं समर्पयामि। अथा पूर्णकुम्भः अन्तःपूर्णो बहिःपूर्णः पूर्णकुम्भ इवार्णवे। अन्तःशून्यो बहिःशून्यः शून्यकुम्भ इवाम्बरे। पूर्णाय सद्गुरवे नमः। पूर्णकुम्भं समर्पयामि। अथा पाद्यम् ग्रहणेन मोक्षवः तुरीयं पादमीक्षन्ति तस्मै श्रीगुरवे नमः। तुरीयपादप्रापकाय सद्गुरवे नमः। पाद्यं समर्पयामि। अथा अर्घ्यम् अलभ्भातिशयं यस्मात् व्यावृत्तास्तमपादयः गरीयसे नमस्तस्मै अविद्याग्रन्थिभेदिने अविद्यानाशकाय सद्गुरवे नमः। अर्घ्यं समर्पयामि। अथा स्नानम् यच्चब्दवाक्यतीर्थेषु स्नाता पुण्या मोक्षवः विरजा ब्रह्म गच्छन्ति तस्मै श्रीगुरवे नमः। महावाक्योपदेशकर्ते सद्गुरवे नमः। स्नानं समर्पयामि। अथ वस्त्रं मूलन्तरो केवलमाश्रयन्तः पाणिद्वयं कोटुममन्त्रयन्तः कन्यामिव श्रीमपि कुत्सयन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः। कृतकृत्याय सद्गुरवे नमः। वस्त्रं समर्पयामि। भस्मादिकं च समर्पयामि। अथ गन्धः विभ्राणं विनयो ह्येषः शमः प्राकृत उच्यते दमः प्रकृतिशान्तत्वात् एवं विद्वांसमं व्रजेत्। प्रकृतिशान्ताय सद्गुरवे नमः। शीतान् गन्धान् समर्पयामि। अथ कुङ्कुमम् श्रोत्रियो रुचिरो काम अतो यो ब्रह्मवित्तमः ब्रह्मण्यमरतो शान्तः गिरिन्दरनिवानलः। विरक्ताय सद्गुरवे नमः। हरिद्रा कुङ्कुमं समर्पयामि। अथ पुष्पमाला येन षड्लिङ्गसूत्रेण कृता तात्पर्यमालिका वेदान्तवाक्यपुष्पेभ्यः
क्रियाद्वैतं न कदाचित् अद्वैतं त्रिषु लोकेषु नाद्वैतं गुरुणा सह परमपूज्याय सद्गुरवे नमः पुष्पैः पूजयामि अथ गुरुअष्टोत्तरशतनामावलिः ॐ सद्गुरवे नमः ॐ अज्ञाननाशकाय नमः ॐ अदम्बिने नमः ॐ अद्वैतप्रकाशकाय नमः ॐ अनपेक्षाय नमः ॐ अनसूयवे नमः ॐ अनुपमाय नमः ॐ अभयप्रदात्रे नमः ॐ अमानिने नमः ॐ अहिंसामूर्तये नमः ॐ अहेतुकदया सिन्धवे नमः ॐ अहङ्कारनाशकाय नमः ॐ अहङ्कारविवर्जिताय नमः ॐ आचार्याय नमः ॐ आत्मसन्तुष्टाय नमः ॐ आनन्दमूर्तये नमः ॐ आनगरयुक्ताय नमः ॐ उचितवाचे नमः ॐ उत्साहिने नमः ॐ उदासीनाय नमः ॐ उपरताय नमः ॐ ऐश्वर्ययुक्ताय नमः ॐ कृतकृत्याय नमः ॐ क्षमावये नमः ॐ गुणातीताय नमः ॐ चारुवाकुलासाय नमः ॐ चारुवासाय नमः ॐ विघ्नसंशयाय नमः ॐ ज्ञानदात्रे नमः ॐ ज्ञानयज्ञतत्पराय नमः ॐ तत्त्वदर्शिने नमः ॐ तपस्विने नमः ॐ कामहराय नमः ॐ तुल्यनिन्दास्तुतये नमः ॐ तुल्यप्रियाप्रियाय नमः ॐ तुल्यमानापमानाय नमः ॐ तेजस्विने नमः ॐ त्यक्तसर्वपरिग्रहाय नमः ॐ ज्ञानिने नमः ॐ दक्षाय नमः ॐ भ्रान्ताय नमः ॐ दृढव्रताय नमः ॐ दोषवर्जिताय नमः ॐ द्वन्द्वातीताय नमः ॐ धीमते नमः ॐ धीराय नमः ॐ नित्यसन्तुष्टाय नमः ॐ निरहङ्काराय नमः ॐ निराश्रयाय नमः ॐ निर्भयाय नमः ॐ निर्मलाय नमः ॐ निर्ममाय नमः ॐ निर्मलाय नमः ॐ निर्मोहाय नमः ॐ निर्योगक्षेमाय नमः ॐ निर्लोभाय नमः ॐ निष्कामाय नमः ॐ निष्क्रोधाय नमः ॐ निस्सङ्गाय नमः ॐ परमसुखदाय नमः ॐ पण्डिताय नमः ॐ पूर्णाय नमः ॐ प्रमाणप्रवर्तकाय नमः ॐ प्रियभाषिणे नमः ॐ ब्रह्मकर्मसमाधये नमः ॐ ब्रह्मात्मनिष्ठाय नमः ॐ ब्रह्मात्मविदे नमः ॐ भद्राय नमः ॐ भवरोगहराय नमः ॐ भक्तिमुक्तिप्रदाते नमः ॐ मङ्गलकर्त्रे नमः ॐ मधुरभाषिणे नमः ॐ महात्मने नमः ॐ महावाक्योपदेशकर्त्रे नमः ॐ मितभाषिणे नमः ॐ मुक्ताय नमः ॐ मौलिने नमः ॐ यतचित्ताय नमः ॐ यतये नमः ॐ यदृच्छासन्तुष्टाय नमः ॐ युक्ताय नमः ॐ रागद्वेषविवर्जिताय नमः ॐ विदिताधिकशास्त्राय नमः ॐ विद्याविनयसम्पन्नाय नमः ॐ विमृतराय नमः ॐ विवेकिने नमः ॐ विशालहृदयाय नमः ॐ व्यवसायिने नमः ॐ शरणागताय
अथा धूपः चन्दनागरूपेण सुगन्धो मारुतो यथा यस्य सङ्गादहं धन्यः तस्मै श्रीगुरवे नमः सत्पुरुषाय सद्गुरवे नमः धूपमाघ्रापयामि अथा दीपः स्वरूपाणां सीतापाविष्टदेहिनां शास्त्रवाक्यार्थदीपेन आवृतिना चक्रवाश्रयेण दीपं दर्शयामि अथा नैवेद्यम् शुद्धिपासान्त्यभार्य कामक्रोधादयाशिला लिङ्गदेहगतायेते यलिङ्गस्य न विद्यते शुद्धिपासारहिताय सद्गुरवे नमः इदं सर्वं निवेदयामि हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्मनिष्कलं तच्छुभ्रं ज्योतिषां ज्योतिः प्रद्यगात्मविदो विदुः न पवित्रसूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भाति कुतोऽयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ज्योतिस्वरूपाय सद्गुरवे नमः नीराजनं समर्पयामि सर्वोपचारान् अजमनिन्द्रमस्वप्नम् अनामकरूपकं सकृद्विघातं सर्वज्ञं नोपचारककञ्चन अव्यवहाराय सद्गुरवे नमः सर्वोपचारान् समर्पयामि अथा प्रदक्षिण नमस्कारा यस्य
प्रसादमेव विष्णुः मय्येव सर्वं परिकल्पितं च इत्थं विजानामि सदात्मरूपं तस्यापि वर्मं प्रणतोऽस्मि नित्यं दुर्दर्शमधिकं वीरम् अजं साम्यं विशारदं बुद्ध्वा नमानाथं नमस्कर्मो यथा बलं स्वात्मरूपाय सद्गुरवे नमः अनन्तकोटिप्रदक्षिण नमस्कारान् समर्पयामि। ಸದ್ಗುರುವಿನ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಅಜ್ಞಾನವ ಅಳಿಸಿ ಸುಜ್ಞಾನವ ನೀಡುವ ಸದ್ಗುರುವಿನ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಮೌನದಿ ನೀಡುವ ಆತ್ಮಜ್ಞಾನ ದಕ್ಷಿಣಾಮೂರ್ತಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಗೀತಾ ಗಂಗೆಯ ಜಗತ್ತೇ ಸುಜ್ಞಾನವ ನೀಡುವ ಸದ್ಗುರುವಿನ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ವೇದಾಂತ ಸಾರದ ಸೂತ್ರ ಬರೆದ ವೇದವ್ಯಾಸನಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಬ್ರಹ್ಮನೇ ಸತ್ಯವು ಜಗವು ಮಿಥ್ಯವೆಂದ ಆದಿಶಂಕರರಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಅಜ್ಞಾನವ ಅಳಿಸಿ ಸುಜ್ಞಾನವ ನೀಡುವ ಸದ್ಗುರುವಿನ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಮೌನದಿ ತನ್ನ ಮೂಲ ಬಾರಿಯಂದ ಭಗವಾನ್ ರಮಣರಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಭಗವದ್ಗೀತಾ ಜ್ಞಾನದ ಗಂಗೆಯ ಹರಿಸಿದ ಸ್ವಾಮಿ ಚಿನ್ಮಯಾನಂದರಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಆಚ ಜ್ಞಾನದ ಜ್ಯೋತಿಯ ಬೆಳಗಿನ ಸ್ವಾಮಿ ದಯಾನಂದರಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಗುರುವಿನ ನುಡಿಯಂತೆ ಜ್ಞಾನವ ಹರಿಸಿದ ಸ್ವಾಮಿ ಚಿದ್ರೂಪಾನಂದರಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಅಜ್ಞಾನವ ಅಳಿಸಿ ಸುಜ್ಞಾನವ ನೀಡುವ ಸದ್ಗುರುವಿನ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಚರಾಚರಗಳಲ್ಲಿ ಆತ್ಮಾತ್ಮನ ಕಂಡ ಸ್ವಾಮಿ ಸುವೇದಾನಂದರಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಗುರುವಾಕ್ಯವೇದ ವಾಕ್ಯವೆಂದು ನಡೆವ ಸುನಿತಾ ಮಾತದೇವರಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಭವಸಾಗರವ ದಾಟಿಸಿ ಅವತರಿಸಿದ ಗುರು ಪುಂಗವರಿಗೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಅಜ್ಞಾನವ ಅಳಿಸಿ ಸುಜ್ಞಾನವ ನೀಡುವ ಸದ್ಗುರುವಿನ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ಸದ್ಗುರುವಿನ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಿಸುವೆ ನಾನು ನಮಿಸುವೆ ನಾನು ನಮಿಸುವೆ ನಾನು ಗುರುಪಾದ ಪೂಜೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಂತಹ ಶ್ರೀಮತಿ ಜ್ಯೋತಿ ಮತ್ತು ಶ್ರೀಯುತ ವೆಂಕಟೇಶ್ ಬಾಬುರವರು ಮತ್ತು ಶ್ರೀಮತಿ ಆಶಾ ಮತ್ತು ಶ್ರೀಯುತ ಪಾರ್ಥಸಾರಥಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಚಿದ್ರೂಪಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಅವರಿಂದ ಆಶೀರ್ವಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಈ ಆಶೀರ್ವಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಎಲ್ಲರೂ